नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारची पूजा मांडणी आपण पाहणार आहोत। त्याचप्रमाणे महालक्ष्मीचे 3 कोणते प्रभावशाली मंत्र आहेत की ज्यांचे आपण उच्चारण हे या गुरुवारी नक्कीच करायचे आहे। तसेच शुक्रवारची पूजा आपण कशी उचलायची म्हणजेच उत्तर पूजा कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ज्या घरात देवी लक्ष्मी प्रसन्न राहते त्या घरातील सर्व संकटे हे दूर होतात। म्हणून महालक्ष्मीची पूजा मंत्र श्रद्धेने भक्तिभावाने केल्यास माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। माझ्या संपूर्ण YouTube फॅमिलीला मार्गशीर्ष महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे माता लक्ष्मीसाठी शुभ व पवित्र मानले गेलेले आहेत। मार्गशीर्ष महिन्याचा प्रत्येक गुरुवार माता लक्ष्मीला समर्पित असतो। आपल्या हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते। मातेच्या कृपेमुळेच माणसाला जीवनात सर्व सुखसोयी व समृद्धीही प्राप्त होत असते। त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी लोक हे विविध असे उपाय करत असतात। असे म्हटले जाते की ज्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा होते त्या घरातील सर्व लोकांची प्रगती ही चांगली होते। देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मंत्र जप हा सर्वात सोपा उपाय आहे असे सांगितले जाते। तर असे कोणते मंत्र आहेत की ज्यांचे उच्चारण केल्याने त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होईल, त्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपाही राहील। तर लक्ष्मी मातेचा सर्वात आवडता व प्रभावी मंत्र आहे तो म्हणजे लक्ष्मी बीज मंत्र। ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः। तर ओम या मंत्रातील देवीची शक्ती दर्शवतो। ह्रीं म्हणजे मायाबीज। हे शिवाच्या माते मूळ शक्ती, माझे दुःख तू दूर कर। श्री लक्ष्मी बीज आहे म्हणजे हे ऐश्वर्याची देवी, माझे दुःख तुम्ही दूर करा, माझ्या जीवनात समृद्धीची कमतरता येऊ देऊ नका। लक्ष्मीभ्यो नमः हे लक्ष्मीला नमन करताना वापरले जाते। म्हणून संपूर्ण बीज मंत्राचा अर्थ आहे की हे परमपिता महामाया महाशक्ती, माझे दुःख दूर कर व माझे जीवन समृद्ध आणि सुखी कर। त्यानंतरचा महालक्ष्मी मंत्र आहे ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नमः। तर धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही मंत्राचा उद्देश संबंधित देवतांना प्रसन्न करणे हाच असतो। त्यांची कृपा त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीच या मंत्रांचा जप आपण करत असतो। विशेषतः कर्जमुक्तीसाठी या मंत्राचा जप फलदायी मानला गेलेला आहे। तर रोज या मंत्राचा कमळाच्या माळेने म्हणजे श्री यंत्राभोवती आपण जी कमळगट्ट्याची माळ ठेवतो त्या माळेने जर हा आपण जप केला तर त्याने ऋणाचे ओझे हे दूर होते आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते। तर या मंत्रात देवीची प्रार्थना करताना तिला प्रसन्न करून तिचा कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी ही आपण प्रार्थना करायची आहे। त्यानंतर पूजेची संपूर्ण मांडणी आपण करणार आहोत। आपल्याकडे जेही साहित्य उपलब्ध आहे त्यात आपण पूजा मांडणी ही करायची आहे। देवीचा कलश सजवायचा असेल तर त्यासाठी आपण नारळही वापरू शकतो किंवा आहे त्या साहित्यामध्ये आपण छानशी पूजा ही करायची आहे। शेवटी काय तर देवीची भक्ती ही महत्त्वाची असते। मनाने आणि श्रद्धेने कोणतीही पूजा होणं हे तितकंच आवश्यक असतं। अशा प्रकारे आहे त्या साहित्यात आपण संपूर्ण पूजा ही मांडायची आहे। असं नाही की माझ्याकडे ही वस्तू नाही किंवा ती वस्तू नाही असं न म्हणता आहे त्या गोष्टीमध्ये आपण पूजा ही मांडायची आहे। त्यानंतर संपूर्ण पूजा मांडल्यानंतर देवीचा पुढचा मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। ओम कुटुंबात नेहमी सुख शांती राहावी त्यासाठी हा मंत्र अत्यंत फलदायी मानला जातो। या मंत्राचा अर्थ आहे महालक्ष्मीचे स्मरण आपण करायचे आहे, तिचा आशीर्वाद आपल्यावर राहावा त्यासाठी हा मंत्र आपण आवर्जून म्हणायचा आहे। या मंत्राचा मनोभावे जप केल्याने त्या व्यक्तीला पद प्रतिष्ठा पैसा कीर्ती व भौतिक सुखांमध्ये वाढ होते।
तर या मंत्राचा रोज 1 माळ तरी आपण जप करायला हवा. नंतर अजून एक मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. हा मंत्रही प्रभावशाली मानला गेलेला आहे. हे धनाच्या देवी महालक्ष्मी माते, नेहमी लक्ष्मीच्या रूपाने आमच्यामध्ये वास कर. आम्ही सर्वजण वारंवार तुला नमन करतो. माता लक्ष्मीची कृपा ज्याच्यावर होते त्यांना जीवनात सुख, समाधान, आनंद, संपत्ती, ऐश्वर हे प्राप्त होत असते. कोणत्याही गोष्टीची कमतरता त्यांना राहत नाही. धन, धान्य, संपत्ती मोठ्या प्रमाणातही असते. पूर्वी किंवा आताही सर्व वस्तूंची किंवा मालमत्तेची खरेदी विक्री ही पैसे देऊनच आपण करतो व त्यामुळेच ती आपल्याला प्राप्त होते. त्यासाठी धन व पुरेशी संपत्ती असणं आवश्यक आहे व त्यासाठी माता लक्ष्मीला अनेकविध मार्गांनी आपण प्रसन्नही करत असतो. त्याचबरोबर योग्य ते कष्टही घेणे हे तितकेच गरजेचे आहे. लक्ष्मी ही कष्ट साध्य केल्यानेच मिळते. आपण मंत्र किंवा जप करून लक्ष्मी प्राप्ती तर करू शकतो, पण